नागपुर शहर के पवित्र दीक्षा भूमि पर स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर महाविद्यालय इस साल शिक्षा के क्षेत्र में 60 साल की शानदार यात्रा पूरी कर रहा है। आने वाले समय में ये कॉलेज अपनी डायमंड जुबली उत्सव मनाने वाला है। वर्ष 1964 में महाविद्यालय की स्थापना की गई थी। आज आपण इथे प्रेस मीट आयोजित केलेली आहे आणि ही आमची बेसिकली 60 इयर्स जो झालेला आहे आमचं कॉलेजचं स्टार्ट 24 मध्ये, कारण की हा 60वा वर्ष आहे, डायमंड जुबलीचा वर्ष आहे आणि या वर्षात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथे राबवणार आहोत कॉलेजमध्ये। काही सेमिनार्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, कन्व्हेन्शन्स आणि सायंटिफिक मीट्स असे आम्ही विद्यार्थ्यांकरता आणि आजूबाजूच्या जे काही सायंटिस्ट्स आहेत त्यांच्याकरिता अशा वेगवेगळ्या मीट्स घेणार आहे आणि त्याकरिता जे काही सोसायटीला यामधनं फायदा होईल अशा प्रकारे आम्ही वेरियस प्रोग्राम्स इथे ऑर्गनाइज करणार आहे। थ्रूआउट पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांकरता आम्ही काही प्लेसमेंट्स, काही त्यांच्या जॉब्स करिता, त्यांना ॲडव्हान्समेंट्स जे टेक्नॉलॉजी आहे त्याकरिता असे वेगवेगळे प्रोग्राम्स राबवणार आहे आणि असे जे प्रोग्राम्स आम्ही या पूर्ण वर्षभरात करणार आहे ते सेलिब्रेट करणार आहे आम्ही पूर्ण 60th इयर आणि पूर्ण आपण जे 60 वर्ष जे कॉलेज आपलं इथे स्थापन झालेलं आहे या होली दीक्षा भूमीवर आणि त्याची कशी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे कॉलेजचं हे पण आम्ही तिकडे डिस्प्ले करणार आहे। अशा वेगवेगळे उपक्रम, एक्झिबिशन करणार आहे, सायन्सची नॅशनल एक्झिबिशन पण करणार आहे। कॉलेजला 2004ला जेव्हा नॅक कमिटी आली होती तेव्हा A+ ग्रेड आलेला होता। त्याच्यानंतर 5 वर्षांनी नॅक कमिटी येऊन गेली कॉलेजला आणि 2011 मध्ये A ग्रेड, 2017 मध्ये A ग्रेड आणि परत आता 2024ला आपल्या कॉलेजला A+ ग्रेड आलेला आहे विथ CGPA 3.35 आणि आपलं कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ हे अशा 4 स्ट्रीम्समध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये A+ ग्रेड न्यू बेंचमार्किंग सिस्टीममध्ये भेटणं हे खूप मोठं प्राईडची गोष्ट आहे पूर्ण मॅनेजमेंटसाठी, कॉलेजच्या पूर्ण स्टाफसाठी, स्टुडंट्ससाठी आणि आपले कॉलेज भरपूर चांगले प्रोग्राम राबवतो स्टुडंटच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी, पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, उन्नती म्हणून आमचा एक खूप प्रोग्राम आहे ज्याला खूप चांगला रिस्पॉन्स नेहमी स्टुडंट्सकडनं भेटत राहतो। ओव्हर दिस इयर्स कॉलेजने खूप सारे MOUs आणि कोलॅबोरेशन्स एस्टॅब्लिश केले आहेत।